नमस्कारम मी मित्रांनो, परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं यांचं स्वागत आहे. अचानक मी भयानक वेदांच्या घरी आलो. आपल्याला गोप्रो आपला ट्रायपॉडवर माउंट करायचा होता. त्याचा माउंटच नव्हता भेटत. अरे एवढ्या पिशव्या आहेत घरी, पण हाच माउंट नेमका विसरलो मी, म्हणजे हरवला. तर ह्याच्याकडे फायनली हा माउंट भेटला. कारण मस्त आज गोविंद आहे, मस्त हंड्या वगैरे बघायला जाऊ. संध्याकाळ होते, म्हणजे रात्र होते जरा. आपल्या इथे 7-8 नंतरच ते चालू होतं. आता सगळ्या सलामी बिलामी किती पथक असतं आपल्याकडे, बाप रे 70 आहे. आणि टोटल 2च आपल्या इथे मोठ्या अंड्या ना. 3 ती मधली नको कमी. दोनच अंड्या. तर आज जाऊया. वेदन येणार आहेस? हो चालेल, आपण भेटू. तर काय नाही, असंच ब्लॉग इथनं चालू करू. आता घरी वगैरे जाईन आणि एक थोड्या वेळाने आपण आपला नॉर्मल ब्लॉग चालू करू. चला. मित्रांनो, आता वाजले आहेत 9. मी आणि मोठा ब्लॉगर वेदांत बॉईज निघालेलो आहोत. आणि आपण पहिल्यांदा आलो आहोत ते रायगड बाजारच्या इकडे ब्लॉग करायला. आणि मागचा आवाज कोणीतरी बंद करा रे, कॉपीराईट येईल, पैसे नाही येणार हो. थोडेसे तरी पैसे येतात, 1-2 रुपये ते तरी येऊ दे. ते पण नाही येणार. एवढे जोरात रेकून बोलायला लागते. पण एक गोष्ट आहे, अलिबाग मी किती पण हंड्या लावा, सगळ्यात जास्त गर्दी ही इथेच राहणार आहे. मानाची हंडी. आणि मानाची हंडी असते. काय पब्लिक आहे, म्हणजे हा पब्लिक अलिबाग दुसरे कुठेच नाही. आणि वेदांत म्हणून जरा लाज नाही वाटत आहे असं बोलायला. एकटा असलो तर माझी फाटते भाई, काय लोक बघतात. त्याचा बघा, चला व्ह्यू बघा, पब्लिक बघा. लावतील आता सलामीच चालू असेल ना. काय दिसतंय बघ. लावली दुसऱ्या बोल एकातच बोल, माझ्यात पण बोल. दुसरी ट्राय वेदांच्या पथकाची. मागची पडली. दॅट इज दॅट. वेदांतच मालिक आहे. केली मस्त. मागच्या वर्षी माहिती त्या आपल्या बेकरीच्या इकडची हंडी फोडलेली आणि तो वरच लटकून राहिलेला नाचत लास्टला. पहिली क्लिप मी नाही टाकणार. आता पहिली क्लिप कॅन्सल. मी टाकणार, मी एक्सपोज करणार. A few moments later. भाई मित्रांनो, 10:50 झाले आहेत. आम्ही सगळे जेवून आलो आहोत. मी तर 51 आम्हाला 51 यार चालतं. दॅट इज दॅट. तर आम्ही सगळे जेवून आलो आहोत. हे बाहेर गेले. मी मस्त घरी जाऊन काय खाल्लंय माहिती आहे? आळूचं फतफत आणि भात. तो बेस्ट. आळूचं काय? फतफत. हे काहीतरी नवीन ऐकतोय. नेहमी काय असतं? शब्द बोल, मला शब्द नाही माहिती. मला माहितीच नाही. फतफत आहे. आळूचं फतफत भारी आहे. जसं पिठलं आणि भात भारी लागतं, तसं आळूचं फतफत आणि भात पण भारी लागतं. आणि ते गर्दी वाढलेली आहे. आळू वडी वेगळी आणि आळूचं फतफत वेगळं. अरे फतफत. हा, त्याच्यात चिंच टाकून भारी लागतं. चिंच आणि शेंगदाणे. सो आलं नाही. आपली पालेभाजी कशी असते तशी, फक्त रस्सा भाजी आणि आंबट असते. येस, कालवण टाईप. हां, कालवण टाईप. तर आता इथे आपलं मरियाई मेटपाडा आपण आलेलं आहे. ते पेजारीला जाऊन जिंकून आलेत. जिंकले. हंडी फोडली. आणि आता इकडे आय थिंक सलामे वगैरे झाले आहेत. आता इथे पण मस्त हंडी फोडाफोडी चालू होईल. त्यासाठी चिठ्ठ्या काढतील ना. चिठ्ठ्या काढतील. हां, आणि हा आहे तोपर्यंतच कॉन्फिडन्स आहे. हा नव्हता तर मी शांत एका कोपऱ्यात जाऊन बसलेलो. कारण एकट्याला ब्लॉग करायला हट्टे. तर इथे आलो आहोत. बघूया, लवकरात लवकर फोडायला चालू करूया. म्हणजे 12-1-2 आपलं नाही, म्हणजे त्यांनी करायला पाहिजे. कारण 1-2 नको आले ना. 1 वाजेपर्यंत मॅक्स बाहेर राहू शकतो. गेल्या वर्षी पण 2 वाजलेले, कारण फर्स्ट राऊंडला कोणाला सुटली नव्हती. सेकंड झालेलं. पहिल्यांची झाली होती ना वाली.
थरथरते जाऊ शकतो भाई, जाऊ शकतो. ते पाय बघ पाय बघ. नाही पाय बघ चुकीचं आहे. गेला या बेकार गेला चुकीचं आहे बिचारा. पण यांचं नाव काय होतं नाही माहिती. तो बिचारा बघ कसला लटकून आहे. मला असं एकदा लटकायचं आयुष्यात. स्पायडरमॅन. हार्नेसचा उपयोग केला जातोय प्रॉपर. कॉन्टेंट असलं की पहिले रेकॉर्डिंग चालू करायला लागतं ना. जस्ट इमॅजिन कर म्हणजे मे बी नेक्स्ट इयर तुझ्या टॉपला आहेस अंडी बोललीस स्पायडरमॅनची पोस्ट दिलीस मग व्हायरल ब्रो व्हायरल. म्हणजे प्रॉपर मीम मटेरियल. येस 100%. मित्रांनो दादूसचा ट्रायपॉड व गगनचुंबी ट्रायपॉड आहे. या क्रेनच्या वर ट्रायपॉड जाईल अशी मला आशा आणि म्हणजे 100% असंच वाटतंय. काय वेदांत जाईल का? जाईल वाटते जाय दादा. A few moments later. सोडा प्यायला तहान लागली आणि पाणी नाही. अलिबागचा फेमस सोडा. गर्दी बघा तुफानी गर्दी आहे. समरमध्ये तर हा आमचा एक प्रकारचा अड्डा आहे. अड्डा आहे. दुपारी 12 वाजता ठरलेलं आहे इकडे यायचं म्हणजे यायचंच. आणि पाऊस आलाय तसा. हा पाऊस आलाय. आपल्याला शेल्टरमुळे या विघ्नेश कशी आहे टेस्ट? चालू आहे. काकाची टेस्ट किंगच असते नेहमी. फक्त त्यांचे ताप नको यायला. त्यांचं उगाच एक दिवस जाईल. पोटातलं गिरतं ऍक्च्युली. नको म्हण मला खूप झालंय. भाईचारा देख रहे हो ऑन टॉप. वी आर कपल्स. ये आपण भाऊ आहेत. ऍक्च्युली चांगली आहे टेस्ट. जो पिऊन झाला सांग. पहिल्या नंबरवर येतो पुदिना, दुसरा नंबर राजमोला. मी रोज शिवाय कधी ट्रायच नाही केलं. कर पुदिना तर करच. पुदिना करतो ट्राय. फक्त फ्लेवर जास्त पाहिजे. एडी सर बोलतात म्हणून पुदिना ट्राय करतो. यांचं रोज हे वेगळंच आहे. रोज मला नाही आवडलं. रोज असं फिकं वाटतंय समोर. बघा तुम्ही जर येत असेल तर मला एक माझ्या असोसिएशनने दिलंय ड्रिंक टाईप प्यायला. ते पण रोज फ्लेवरचं आहे. म्हणजे बघ कुठली असोसिएशन. मित्रांनो आपल्याला एक मेन मित्र भेटले त्याला भेटूया. सर कसे आहात सर? तुमचं काय म्हणणं काय आजच्या ह्या एवढा जो इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे? ऑर्गनाईज केलं खूप छान आहे. पण आता टाइम खूप चाललं आहे. या अजून खूप सलामे बाकी आहेत. मला वाटतं आज इथेच राहायला लागेल आणि 4 वाजणार आहेत पहाटेची. 12:15 झाले. या मला वाटलं 12 तरी म्हटलं कुठेतरी फुटून. नाही 2 शिवाय फुटणार नाहीच आहे. आपला जो मिराजचा पथक आहे तोच काहीतरी करू शकतो. मरिया मेटपाडा. या बघूया आता पुढे काय होणार आहे. चलो गाईस. या मित्रांनो मस्त पाऊस आलाय आणि वेदांनी छत्री आणलेली आहे. मी भिजण्याची तयारी चाललो पण छत्रीने वाचवलं. मस्त वाटतंय. सगळीकडे सुनं आलंय. काही लोक इथे शेड खाली गेली आहेत. आपण यायचं पुढे जाऊ. चला पुढे जाऊ. लेट्स गो. जवळनं बघायला भेटणार आहे. 8 असतील. 8 वाटतात. सिस्टीम मग 2 साईडनी चढतात. बाकीचे एक साईडने चढतात. शाबाश. झाले. मित्रांनो आपला गोविंदा पथक आलेला आहे. मरियाई मेटपाडा अलिबाग गोविंदा पथक. त्यांना येऊ दे म्हणजे लावतील सर. मग बघा मजा. लेट्स गो. फायनली संघाचे मालक आपल्याला भेटलेले आहेत.
मॅनेजमेंट टीममधले सदस्य भेटलेले आहेत आणि आता यांचं मित्रमंडळ म्हणजे संघ मरियाई मेटपाडा गोविंद पथक घेत आहेत. येस वन अँड ओनली मला. तर तुम्ही आता थर लावणार आहात सर. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. बाकी आम्ही तुमच्या संघाला येतो. या मंदिरे गोविंदा गोपाला जोर अंगामंदी गोर मनामंदी कोण फोडणार दही हंडीला. थरथरावरी रे लावायाला आला कराया गोपाल काला. थरथरावरी रे लावायाला आला कराया गोपाल काला. अलिबाग शहराचा मरियाई मेटपाड्याचा गोविंदा आला. अलिबाग शहराचा मरियाई मेटपाड्याचा गोविंदा आला. ढोल ताशाचा नाद थरारला आज गोकुळात कान्हा जन्मला. साथ सोडायची नाही अंडी फोडायची हात भीत नाही रे कोणाच्या बापाला. जल्लोषा मंदी पालखी तुझी रे मिरवितो गोविंदा. भक्ती भावात रे जय घोषात रे घेतो नाम तुझे गोविंदा. थरथरावरी रे लावायाला आला कराया गोपाल काला. थरथरावरी रे लावायाला आला कराया गोपाल काला. मरियाई मेटपाड्याचा गोविंदा. एक अंगामंदी गोर मनामंदी कोण फोडणार दही हंडीला. थरथरावरी रे लावायाला आला कराया गोपाल काला. थरथरावरी रे लावायाला आला कराया गोपाल काला. अलिबाग शहराचा मरियाई मेटपाड्याचा गोविंदा आला. अलिबाग शहराचा मरियाई मेटपाड्याचा गोविंदा आला. मित्रांनो मरियाई मेटपाडा गोविंदा पथकांनी 7 थर लावले. 8 थरांचा प्रयत्न होता पण पहिल्या ह्याच्यात नाही जमलं. सो काय नाही आता गेलेत ते आराम करायला. यांचे सलामी वगैरे झाले की बरं चिट्ट्या बिट्ट्या पाडतील मग बघू काय होते. नक्की चिट्ट्या काय असं वाटतंय मला कारण वाजले 12:40 सो आपल्याला घरनं हाकलवलं नाही पाहिजे एवढीच आशा आहे. तुम्ही हे बघा. तुम्ही हे बघा. A few moments later. मित्रांनो 1 वाजून झाले 40 मिनिटं आणि आम्ही इकडे बसलो आहोत मग आजपासून गाड्यांवर लोकांच्या फुकट कारण आमचे पाय दुखत आहेत आणि कंटाळा आला आहे. भाई घ्या लवकर हंडी फोडा कारण घरी जायचं आहे. लेट होतं आहे. घरना फोन पण येत आहेत आणि फोडली पाहिजे लवकर. एवढं लेट का करता म्हणजे अजून यांचं काही डिसाईड नाही आहे काय म्हणजे काय पुढचा काय प्लॅन आहे. अलिबागमधल्या बाकीच्या हंड्या फुटलेल्या आहेत. हीच राहिलेली आता लास्ट. मग आता इकडे गर्दी होणार आहे. सो लेट्स गो. बघूया आता काय होते. आणि ह्या ॲम्ब्युलन्स सारख्या येत आहेत म्हणजे कोण ना कोण घायला होत असेल. तर आपले अलिबाग नगर परिषद बादशाह आहेत कारण आपल्याला गणपतीत पण त्यांनी मदत केली जेव्हा आपला टेम्पो अटकलेला. आणि आत्ता पण ते कारगर आहेत. कंटिन्यू त्यांचं चालू आहे इकडून तिकडून इकडून तिकडून.
मस्त प्रकारे. सो सॅल्यूट अलिबाग गव्हर्नमेंटला. चला आता परत हंडी बघूया कसं. मित्रांनो चिठ्ठ्या निघाल्या आहेत आणि गावदेवी गोंधळपाडा यांची चिठ्ठी म्हणजे नाव आलेलं आहे. फर्स्ट नाव मग कोण आहे फर्स्ट सेकंड अलिबाग कोळीवाड आणि मग आणि मेटपाडा. आणि हे फोडतील का यांनी तिकडची पण हंडी फोडली असं कानावर आलेलं आहे. सो लेट्स गो. हां म्हणजे ते बघितलं आम्ही यूट्यूबवर. सो लेट्स गो बघूया काय करतात. हंडी फुटलेली आहे. गावदेवी गोंधळपाड्यांनी फोडलेली आहे आणि जी गर्दी आहे समोर जिंकलेलं आहे. दोन्ही जागीच्या हंडी म्हणजे तिकडे मयूर बेकरी आणि रायगड बार दोन्ही हंड्या त्यांनीच फोडलेल्या आहेत. आणि तुम्ही पब्लिक बघा. डेंजर डेंजर. आई अलिबागमध्ये एवढी गर्दी ती पण रात्री 2 वाजून 23 मिनिटांनी कधीच नाही. पहिल्यांदा दहीहंडीलाच होतं. या 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 बेबी. गाडी काढणं मुश्किल आहे पण आम्ही आमची गाडी काढू. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन असाल तर. आणि आपण भेटूया परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. मराठी ब्लॉग होत आहेत पण हिंदी पण करीन. बाकी लव यू. असाच सपोर्ट ठेवा. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.